नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या CTET परीक्षेसाठी मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहणार आहोत. याआधी आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक 6 पाहणार आहोत. यामध्ये आपण काही मराठी अध्यापनशास्त्राचे प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या CTET परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 1. एखादा पाठ शिकविल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजेच रिकामी जागा. खाली ऑप्शन आहेत: व्याकरण नियमांची घोकंपट्टी, व्याकरण शिक्षण, व्याकरण भाषांतर पद्धती, ससंदर्भ व्याकरण. तर यामध्ये व्याकरण नियमांची घोकंपट्टी, यामध्ये घोकंपट्टी हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. व्याकरण शिक्षण हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. व्याकरण भाषांतर पद्धती हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. तर एखादा पाठ शिकविल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार जसे सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजेच ती या ठिकाणी ससंदर्भ व्याकरणाचा उपयोग करते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ससंदर्भ व्याकरण. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? भाषा शिकणे, भाषा आत्मसात करणे, द्वितीय भाषा, भाषिक सामर्थ्य. तर यामध्ये भाषा शिकणे हे ऑप्शन चुकीचे आहे. द्वितीय भाषा हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे आणि भाषिक सामर्थ्य हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. तर मुलं भाषा ही नैसर्गिकरित्या अर्धचेतन अवस्थेत ऐकून, पाहून आणि वापरून शिकतात. यात नियम शिकवले जात नाही, तरीही मुलं संभाषणासाठी भाषा वापरू लागतात. म्हणजेच या ठिकाणी मुलं ही भाषा आत्मसात करत असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भाषा आत्मसात करणे. प्रश्न क्रमांक 3. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? त्यांना पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगणे, त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगणे, मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे, ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल, पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगणे. तर यामध्ये त्यांना पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगणे हे ऑप्शन चुकीचे आहे. त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगणे, यामध्ये पाठ करण्यास हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगणे, यामध्ये पाठ करण्यास सांगणे हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहे म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. तर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी मुलांना मजेदार, सोपी, चित्रयुक्त आणि त्यांच्या वयाला साजेशी पुस्तके वाचायला देणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा बालसाहित्यामधून मुलांना आनंद मिळतो आणि वाचनाची गोडी निर्माण होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे, ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. पुढचा प्रश्न. मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? मुलांना त्यांनी पाठ केलेली कविता साभिनय म्हणण्यास सांगणे, पाठाचे मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे, कवितेतील काव्यात्मक क्लृप्ती शोधण्यास सांगणे. तर यामध्ये मुलांना त्यांनी पाठ केलेली कविता साभिनय म्हणण्यास सांगणे, तर हे ऑप्शन चुकीचे आहे. यामध्ये पाठ केलेली कविता साभिनय हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहे म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. पाठाचे मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे, तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. कवितेतील काव्यात्मक क्लृप्ती शोधण्यास सांगणे हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे
व्यक्त करण्याची संधी देणे. मुलांना मुक्तपणे बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची संधी दिल्यास त्यांची शब्दसंपत्ती, वाक्यरचना तसेच विचार मांडण्याची क्षमता विकसित होते. म्हणून हे ऑप्शन योग्य आहे. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? तर तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. तुम्ही एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. विविध कार्य तक्त्यांवर भर देणार, शिकताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्य फिती वापरणार, वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार, स्वर शैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर. तर यामध्ये विविध कार्य तक्त्यांवर भर देणे हे ऑप्शन चुकीचे आहे. शिकताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्य फिती वापरणार हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. तर एक वर्ग शिक्षक म्हणून तुम्ही एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणार. दृष्टिबाधित मुलांना ऐकण्याद्वारे आणि स्पर्शाद्वारे शिकणे अधिक प्रभावी ठरते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे. हे ऑप्शन योग्य आहे. पुढचा प्रश्न, बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे रिकामी जागा, अनेक भाषा शिकणे, प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे, अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकविणे, मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. तर बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजेच मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हे योग्य आहे. पुढचा प्रश्न, पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा अन्वयार्थ लावणे म्हणजे रिकामी जागा. ऊर्ध्वगामी उपकौशल्य, अधोगामी उपकौशल्य, समग्र भाषा पद्धती, समाकलित पद्धती. तर पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा अन्वयार्थ लावणे म्हणजेच या ठिकाणी अधोगामी उपकौशल्य येते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अधोगामी उपकौशल्य. पुढचा प्रश्न, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे रिकामी जागा. देश पातळीवरची भाषा फक्त संस्कृत, हिंदी राज्यातील हिंदीशिवाय भाषा फक्त विदेशी किंवा परकीय भाषा. मध्ये देश पातळीवरची भाषा हे ऑप्शन चुकीचे आहे. फक्त संस्कृत हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहे म्हणून हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. फक्त विदेशी भाषा किंवा परकीय भाषा हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. यामध्ये फक्त हे निगेटिव्ह टॅगवर्ड आलेले आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा. पुढचा प्रश्न, जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा रिकामी जागा असते. आंतरिक, बाह्य, रोजगार केंद्री, आत्मकेंद्री. तर जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा ही बाह्य प्रेरणा असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बाह्य प्रेरणा. पुढचा प्रश्न, समावेशी वर्ग शिकताना भाषा शिक्षकाने काय करावे? तर समावेशी वर्ग शिकताना भाषा शिक्षकाने काय करावे हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन आहेत, ऑप्शन बघू. हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे, वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे,
प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचविणे. शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. तर यामध्ये हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे हे ऑप्शन चुकीचे आहे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचविणे. तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. म्हणून समावेशी वर्गात शिकविताना भाषा शिक्षकाने वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे हे ऑप्शन योग्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे आज आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहिलेले आहेत. याआधीसुद्धा मित्रांनो आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहिलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.